लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान, अनेक ठिकाणी गारांसह पाऊस झाला। यवतमाळच्या राळेगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, पुसद तालुक्यात अवकाळी पाऊस, गहू, हरभरा, पालेभाज्या, फुलशेतींना पावसाचा फटका, नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा आणि फळबागायतीचं नुकसान। नांदेड जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम, पावसामुळे शेतकरी चिंतेत। सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अवकाळी पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ, द्राक्ष बागांसह गहू, ज्वारी, हरभरा पिकांचं काही प्रमाणात नुकसान। परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पालम, गंगाखेडमध्ये अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी पिकांचं नुकसान, शेतकरी चिंतेत। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यामध्ये आंबा बागायतदारांचं प्रचंड मोठं नुकसान, अवकाळी पाऊस पडल्यानं आंब्याचं नुकसान, पालकमंत्री उदय सामंत यांचे चिपळूण कृषी विभागाला पंचनाम्याचे आदेश। नागपुरात काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, काही ठिकाणी झाडं कोसळली। रात्री 2च्या सुमारास नागपूरसह परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती। वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील गहू, कांदा, बिजवाई आणि हरभरा ही पिकं बहरली। शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा, अनुकूल वातावरणामुळे पिकांची वाढ समाधानकारक। धुळे जिल्ह्यामध्ये हरभरा काढणीला सुरुवात, हरभऱ्याला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक लागवड। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका, कांद्याची आवक निम्म्यानं घटली असतानाही दर मात्र प्रति क्विंटल 400 रुपयांनी घसरले। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्हाभरामध्ये ठिकठिकाणी हरभरा काढणीला वेग, हरभऱ्याला 5,000च्या वर भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं चित्र। नंदुरबार बाजारामध्ये मिरचीला सुगीचे दिवस, 2.25 लाख क्विंटलपर्यंत आवक झालेल्या ओल्या मिरचीला 2,500 ते 5,000चा दर, तर सुक्या मिरचीचे दर 7 ते 11,000पर्यंत पोहोचले। नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा आणि मका बाजारभाव घसरल्यानं शेतकरी आक्रमक, चांदवड बाजार समितीमध्ये आमरण उपोषण, आजच्या बाजारभावामध्ये उत्पादन खर्च निघणं झालं मुश्किल। पुण्यातील आंबेगावमधील डिंबे धरणातून उजव्या कालव्याला तत्काळ पाणी सोडण्याची मागणी, शेतकऱ्यांनी सरकार आणि प्रशासनाकडे केली मागणी। पूर्व भागामध्ये पाण्याअभावी शेती सुकत असल्यानं शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्यात संभाव्य कर्जमाफीच्या अनुषंगानं जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज माहितीचं संकलन सुरू, बँकेकडून 12,558 खात्यांची माहिती अपलोड, 7,700च्या वर शेतकऱ्यांच्या कर्ज माहितीचं संकलन शिल्लक। शेतकऱ्यांकडून गळ्यामध्ये दोर घालून झाडावर चढून आंदोलन, यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधल्या लोणी गावातील शेतकऱ्यांचं आंदोलन। गेल्या 45 वर्षांपासून देवगाव प्रकल्पाच्या मोबदल्यापासून शेतकरी वंचित, नकाशावर दुसऱ्याचं शेत दाखवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। चिखला गावातील घटनेची महिला आयोगानं दखल न घेतल्यानं लातूरमध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांचं निषेध आंदोलन, आंदोलकांनी रुपाली चाकणकरांच्या प्रतिमेला जोडे मारत नोंदवला निषेध। बुलढाण्याच्या चिखला गावामध्ये झालेल्या प्रकाराचे पडसाद हिंगोलीतही उमटले, हिंगोलीतील कळमनुरीच्या आखाडा बाळापूर मार्केटमध्ये कडकडीत बंद, बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, दोषींवर कारवाई करण्याची मागणी। बुलढाण्याच्या चिखला इथल्या घटनेचे अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये तीव्र पडसाद, श्रीरामपुरातील शिवस्मारक येथे मराठा समाजाच्या वतीनं जोरदार निदर्शनं, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। बुलढाण्याच्या चिखला गावातील घटनेच्या निषेधार्थ वाशिममध्ये रास्ता रोको आंदोलन, रिसोड ते मालेगाव रोडवरील केशवनगर इथे सामाजिक संघटनांच्या वतीनं रास्ता रोको, दोषींवर कारवाई करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी। परभणीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याप्रकरणी 46 तरुणांवर गुन्हा दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या विरोधात निषेध मोर्चा, परभणी शहरातील शनिवार बाजार परिसरामध्ये काढण्यात आला मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार। जळगावच्या चाळीसगाव शहरातील शिवजयंती वाद प्रकरण तापलं, शिवप्रेमी संघटनांकडून पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, पोलीस प्रशासनाला निवेदन देत निष्पक्ष चौकशीची मागणी। अहिल्यानगरच्या मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता, ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोणाला व्यवसाय करण्यास परवानगी द्यायची अथवा नाही हा पूर्णपणे ग्रामपंचायतीचा अधिकार, देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांची भूमिका। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी घेऊन भव्य मोर्चा, मोर्चामध्ये कुटुंबासह शेतकरी बैलगाडी घेऊन सहभागी। शक्तीपीठ महामार्गाला लातूरमध्येही विरोध, कळंब ते लातूर हा रस्ता अडवत बाधित शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन, शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्यानं विरोध वाढला। बीडच्या पाटोद्यामध्ये अवकाळी पावसाच्या जेरी, फळबागांसह शेती पिकांना अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांची चिंता वाढली। जळगावच्या चाळीसगाव शहरातील डोंगरी नदीवरील पूल धोकादायक, पुरामुळे भराव वाहून गेला,
पुलालगतच्या मोठ्या खड्ड्यामध्ये शालेय विद्यार्थी पडल्याची घटना, अंधारामध्ये वयोवृद्ध महिला पुलावर खाली पडल्याची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये मच्छी विक्रीवरून वाद पेटला. परप्रांतीय विक्रेत्यांच्या विरोधात कोळी समाजाचा आक्रमक पवित्रा. परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा येत असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये मच्छीमार संघटना आक्रमक. पारंपरिक जाळं घेऊन विभागीय आयुक्तालयावर धडक. मच्छीमार संस्थेकडे पूर्वीप्रमाणेच तलाव कायमस्वरूपी ठेवावेत अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन. हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनांचं काम बंद आंदोलन सुरू. वेतन त्रुटी, जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. भंडारा जिल्ह्यामध्ये पाणी साठवणूक बंधारा पूर्ण होण्यापूर्वीच कंत्राटदाराला पैसे देण्यात आल्याचा आरोप. 58 लाख रुपये खर्च करूनही पाणी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. काम लवकर पूर्ण करण्याची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरमध्ये वणवा नियंत्रणासाठी वनविभाग सज्ज. उन्हाळ्याची चाहूल लागताच वनविभागानं काम हाती घेतलं. ग्राम परिस्थितिकी विकास समिती आणि वनविभागानं संयुक्तपणे सुरू केलं काम. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील कबनूरमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल. कबनूरमध्ये महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी रास्ता रोको. नागपुरातील 12वीच्या पेपरफुटी प्रकरणी ट्युशन संचालकासह दोघांना अटक. नागपूर पोलिसांकडून निशिकांत मूल, फरहान अख्तरला अटक. पोलिसांकडून आणखी आरोपींचा शोध सुरू. बीडच्या परळीमधील तहसीलदार व्यंकटेश मुंडेंना जामीन मंजूर. शेतकऱ्यांच्या तक्रारदाराकडून 23,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जामीन मंजूर. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमध्ये व्यंकटेश मुंडेंच्या घरातून 13 तोळे सोनं जप्त केलं होतं. नागपुरात फेसबुकवर लिंक पाठवत वृद्ध व्यक्तीची 4,50,000ची फसवणूक. पेन्शन स्कीमच्या नावाखाली झाली फसवणूक. नागपुरिया बळवंत बावनकडे असं फसवणूक झालेल्या वृद्धाचं नाव. कराडच्या उमरजमध्ये दिवसाढवळ्या चोरी. सराफा व्यापाराची बॅग लंपास. उमरज चोरे रोडवरील श्री वाग्देवी ज्वेलर्समधून 2.5 लाखांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने चोरले. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना. कारखान्यामधून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप. प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. होळी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये डोलची बनवणारे कारागीर मग्न. खानदेशामध्ये होळी उत्सव साजरा करताना डोलचीचा वापर करतात. सर्वात जास्त तरुणांमध्ये डोलचीची क्रेज. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांना अमरावती विद्यापीठाची डिलीट पदवी प्रदान. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये सन्मानित. नाशिक महापालिकेचा ग्रीन बॉन्ड इश्यू. 25 फेब्रुवारीपासून विकास कामांसाठी नागरिकांना गुंतवणुकीचं आवाहन. ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून कर्ज उभारणी करण्याचा पालिकेचा निर्णय. दिवंगत पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांची इच्छामरणाची मागणी. कोर्टामध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली हे सिद्ध झालं तरीही प्रशासन मृत्यूचा दाखला देत नसल्याचा कुटुंबियांचा आरोप. अश्विनी बिद्रे सेवेमध्ये असताना मिळणाऱ्या लाभांपासूनही कुटुंबाला दूर ठेवल्याचा आरोप. आळंदी आणि देहू संस्थान प्रशासनाची बैठक पार पडली. पालखी मार्गावरील कामं 15 मे पूर्वी पूर्ण करावीत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रशासनाला आदेश. काळभोर नगर ते आकुर्डी इथल्या मेट्रोची कामं पालखीपूर्वी पूर्ण करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून जोडप्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी. गोंदिया जिल्ह्यामध्ये या योजनेला चांगला प्रतिसाद. मागील 3 वर्षांमध्ये 674 आंतरजातीय विवाह संपन्न. भिवंडी महापालिकेचे महापौर नारायण चौधरी यांचं संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन. संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भिवंडी पालिका मुख्यालयामध्ये महापौरांचं भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन स्वागत. नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीचं पात्र रिकामं करण्याचं काम सुरू. 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या नाथषष्ठी सोहळ्याची प्रशासनाकडून तयारी.